नमस्कार, सुप्रभात. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा आणि मॉर्निंग प्राईम टाइम मध्ये सुरुवातीलाच बातमी. कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात कुणबी प्रमाणपत्रासाठी अद्याप अर्ज आलेले नाहीत. जीआरच्या अंमलबजावणीमध्ये प्रशासनातच संभ्रम कायम आहे. कार्यपद्धती ठरली नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्याच्या शासन निर्णयानंतर नव्यानं कुणबी प्रमाणपत्र मागणीसाठी कुठेही अर्ज दाखल झालेले नाहीत. असे अर्ज दाखल झाले तरी त्याचा निपटारा कसा करावा याविषयी प्रशासनामध्ये देखील संभ्रम असल्याचं दिसून येतंय. कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत कोणती प्रक्रिया हाती घ्यायची याची कार्यपद्धती अजूनही ठरलेली नाही अशी देखील माहिती समोर येतेय. एकीकडे जीआरच्या अंमलबजावणीची अजूनही प्रतीक्षा आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी अजूनही अर्ज आलेला नाहीये. तर दुसरीकडे आपण बघतोय कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रचंड आग्रही जरांगे पाटील आणि त्यातच ज्या गॅझेटियरची मागणी ते करतायत त्या गॅझेटियर संदर्भातले अर्ज अजूनही आलेले नाहीत अशी माहिती आहे. अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं. मोहसिन, काय अधिक माहिती? आपण कालच विभागीय आयुक्तांचा जी प्रतिक्रिया घेतली त्यांनी देखील हेच म्हटलं होतं की अजूनही मराठवाड्यात एकही अर्ज आलेला नाहीये. आता काल काही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठका घेऊन हे सांगितलं की लवकरच आपण जी खालची समिती जी असणार आहे, जी प्रमाणपत्र देणारी जी गाव पातळीची आहे, त्यांचं शिबिर घेणार आहोत. मात्र रात्री जेव्हा मी अधिकाऱ्यांशी बोललो इथल्या, तर त्यांचं असं म्हणणं आहे की अजून डिटेलमध्ये कशी अंमलबजावणी करावी याबाबत काही गाईडलाईन्स नाहीये. त्यामुळे हे शिबिर आम्ही जरी तारीख जाहीर केली असली तरी उद्या घेता येणार नाही आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळं प्रशासन अजूनही संभ्रमात आहे की हा जो हैदराबाद गॅझेटर लागू करण्यात आलाय त्याची अंमलबजावणी कशी करावी आणि या सगळ्याबाबत अजूनही डिटेल्स मध्ये अंमलबजावणी करण्याबाबत काहीही स्पष्टता नाहीये. त्यामुळे अजूनही शासन पातळीवर या जीआर बाबत संभ्रमाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. कार्यपद्धती कशी करावी हे ठरत नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्याबाबत अजून तरी काही ठोस असा निर्णय झाला असं म्हणता येणार नाही. कारण जोपर्यंत अधिकाऱ्यांना कळणार नाही की याची अंमलबजावणी कशी करायची तोपर्यंत प्रमाणपत्र प्रत्यक्षात वाटप होणार नाही. त्यामुळे अजून तरी मराठवाड्यात एकही अर्ज आलेला नाही आणि त्यामुळे आता पुढची ही सगळी प्रक्रिया कशी राबवली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र अजूनही प्रशासकीय पातळीवर या सगळ्या गॅजेट बद्दल किंवा या जीआर बद्दल संभ्रम आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन.